येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामधून 45+ खासदार हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी निवडून आणण्याचा निर्धार जो राज्याच्या नेतृत्वाने केलेला आहे, तोच निर्धार जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी केलेला आहे। त्याची पहिली सुरुवात मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही एक मोठा मेळावा गांधी मैदानावरती सायंकाळी 4 वाजता आयोजित केलेला आहे। जिल्ह्यातले सर्व प्रमुख नेते, सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते त्या मेळाव्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। आणि जे राज्यामध्ये महायुती एकत्र आहे, म्हणजे सर्व पक्ष आणि सर्व घटक पक्ष, ती जिल्ह्यामध्ये जशी एकत्र आहे तशी शाखा स्तरापर्यंत, गाव वाडी वार्ड स्तरापर्यंत हे पर्क्युलेशन झालं पाहिजे। ही महायुतीचे सर्व वेगवेगळ्या विचारांचे लोक माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याच्या मुद्द्यावरती सगळे एकत्र आहोत, या पद्धतीनं प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत हा विचार पोचला पाहिजे। त्याच्यासाठीचा पहिला मेळावा हा उद्याच्या 14 तारखेला सातारा जिल्ह्याचा होतो आहे। जिल्ह्यात महायुतीच्या सरकारमार्फत गेल्या 2.5 वर्षांमध्ये जी कामं झालीत त्याचा लेखाजोखा उद्याच्या मेळाव्यामध्ये घेतला जाईल। ज्या अधिक दुसरे काही प्रश्न जिल्ह्यातले आहेत, सुदैवानं जिल्ह्याचे सुपुत्र असणारे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचं नेतृत्व करतायत, त्यामुळं अधिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातले अनेक वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या सार्वजनिक मुद्द्यांवरती लोकांच्यासाठी प्रयत्न करत असतात। त्या प्रश्नांना न्याय कसा शासनाच्या माध्यमातून देता येईल त्याच्यासाठीचा सुद्धा या ठिकाणी विचार त्या मेळाव्यामध्ये केला जाईल। आणि एकूणच या जिल्ह्यामध्ये महायुतीचेच दोन्ही खासदार, म्हणजे 2 खासदार आहेत, मान खटाव माढा मतदारसंघामध्ये असले तरी 2 खासदार जिल्ह्यामधले आहेत, दोन्हीही खासदार हे महायुतीचे असले पाहिजेत, याच्यासाठी आमची सगळ्यांची पूर्ण तयारी आहे। आम्ही सर्वजण उमेदवार कोण असणार, जागा कुठल्या पक्षाला सुटणार हा आमचा विषय नाही जिल्ह्यातला, हा विषय राज्याच्या नेतृत्वाचा आहे। त्यामुळे राज्यातलं नेतृत्व जो आदेश देईल, ज्या पक्षाला उमेदवारी सोडतील, ज्या पक्षाच्या ज्या नेत्याला उमेदवारी देतील, त्या महायुतीच्या निर्णयाचं आम्ही सगळेजण पालन करण्याचं काम जिल्ह्यामध्ये आम्ही करू। आणि एकूणच आजही वातावरण जिल्ह्यामध्ये महायुतीमय आहे। महाविकास आघाडीच्या लोकांना, जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांचासुद्धा कामाचा अनुभव घेतलेला आहे। जिल्हा आता त्यांना कंटाळलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या 2024ला मी मगाशी म्हटलं तसं दोन्हीही खासदार हे महायुतीचेच निवडून आणण्याचा चंग बांधून आम्ही सगळेजण तयारीला लागलेलो आहे। यासाठीची आढावा बैठक आज होती। बैठक खेळीमेळीमध्ये पार पडली। घटक पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांची काही सकारात्मक सूचना केलेल्या आहेत। पालकमंत्री म्हणून माझ्याकडनं ज्या काही त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या बाबतीत ती चर्चा झाली। त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या बाबतीत पालकमंत्री म्हणून मी सकारात्मक आहे आणि येणारा 14 तारखेचा मेळावा यशस्वी होईल एवढंच या निमित्ताने मी सांगतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।